हेलो एवरीवन, वेलकम बैक टू माय चैनल। आज की वीडियो में हम सीखने वाले हैं दो वाक्यों से मिलकर जो एक मीनिंगफुल वाक्य तैयार होता है। कुछ हम ऐसे नए वाक्य सीखेंगे और उनको जोड़ने वाले जो शब्द होते हैं उस शब्द से हम वाक्य तैयार करेंगे, जैसे कि पर, परंतु, क्योंकि, लेकिन, अगर, फिर भी या फिर इसीलिए। जो सारे शब्द हैं, इन शब्दों से क्या होता है, एक छोटा वाक्य जोड़कर दूसरा वाक्य मिलाकर एक मीनिंगफुल वाक्य तैयार होता है। जैसे कि देखिए यहाँ पर राम आया और बैठ गया, तो राम आया ये भी तो एक सेंटेंस है और बैठ गया ये भी सेंटेंस है, लेकिन उनको जोड़ने का काम कर रहा है और। तो राम आया और बैठ गया। सेम मराठी में भी ऐसी देखिए, राम आला आणि बसला, तो राम आला ये भी मीनिंगफुल सेंटेंस है, बसला भी सेंटेंस है। अब इनको मराठी में जोड़ने का काम कर रहा है आणि, और मतलब आणि, राम आला आणि बसला। मैं गया लेकिन वह नहीं मिला, तो मैं गया ये भी सेंटेंस है, वह नहीं मिला ये भी सेंटेंस है। अब इनको जोड़ने का काम कौन कर रहा है, लेकिन। तो मैं गया लेकिन वह नहीं मिला, तो यहाँ पर मराठी में कहेंगे मी गेलो पण तो भेटला नाही। मी गेलो ये भी कंप्लीट है, तो भेटला नहीं ये भी सेंटेंस है। अब इनको जोड़ रहा है पण, तो लेकिन को कहते हैं पण। मी गेलो पण तो भेटला नाही। चाय पियो या दूध पियो, तो यहाँ पर भी देखिए चाय पियो कंप्लीट सेंटेंस है, दूध पियो सेंटेंस है, लेकिन इनको जोड़ रहा है या। चाय पियो या फिर आप दूध पियो। मराठी में भी चहा पिया किंवा दूध पिया, तो या को कहेंगे किंवा, तो चहा पिया किंवा दूध पिया। सच बोलो या चुप रहो, तो सच बोलो ये भी कंप्लीट सेंटेंस है, चुप रहो तो खरं बोला किंवा गप्प रहा, खरं बोला किंवा गप्प रहा। वह छोटा है लेकिन समझदार है, छोटा है लेकिन ये जोड़ रहा है शब्द लेकिन, मराठी में इसको हम कहेंगे पण। तो लहान आहे पण हुशार आहे। वह छोटा है मतलब तो लहान आहे, लेकिन पण समझदार है, हुशार आहे, तो लहान आहे पण हुशार आहे। वह गरीब है लेकिन ईमानदार है, तो वह गरीब है तो गरीब आहे, लेकिन पण ईमानदार मतलब प्रामाणिक आहे, तो गरीब आहे पण प्रामाणिक आहे। बारिश थी फिर भी हम गए, तो बारिश थी यहाँ पर जोड़ रहा है फिर भी मतलब तरीही। पाऊस होता तरीही आम्ही गेलो, पाऊस होता तरीही आम्ही गेलो। वह थका था फिर भी पढ़ाई की, तो थका था तो थकला होता फिर भी तरीही पढ़ाई की अभ्यास केला, तो थकला होता तरीही अभ्यास केला। मना किया फिर भी वह आया, मना किया फिर भी नकार दिला तरीही तो आला, नकार दिला तरीही तो आला, या फिर नको म्हटले तरीही तो आला। मैं बीमार हूँ इसलिए नहीं आया, तो इसीलिए यहाँ पर इसीलिए को म्हणून कहेंगे, मी आजारी आहे म्हणून आलो नाही, मी आजारी आहे म्हणून आलो नाही। समय कम है इसलिए चलो, तो समय कम है वेळ कमी आहे म्हणून चला, वेळ कमी आहे म्हणून चला। उसने मेहनत की इसीलिए जीता, तो इसीलिए म्हणून त्याने मेहनत केली म्हणून जिंकला, त्याने मेहनत केली म्हणून जिंकला। आज अथवा कल आओ, मतलब अथवा यहाँ पर किंवा कहेंगे, आज किंवा उद्या या, आज किंवा उद्या या। घर पर रहो अथवा बाहर जाओ, घरी रहा किंवा बाहेर जा, घरी रहा किंवा बाहेर जा। तुम चाय या कॉफी लोगे, तुम्ही चहा किंवा कॉफी घ्याल, तुम्ही चहा किंवा कॉफी घ्याल, या भी किंवा होता है अथवा भी किंवा। वह बीमार था इसलिए नहीं आया, तो आजारी होता म्हणून आला नाही, तो आजारी होता म्हणून आला नाही। अगर तुम आओगे तो मुझे खुशी होगी, अब अगर को हम कहेंगे जर, जर तुम्ही आला तर मला आनंद होईल, जर तुम्ही आला तर मला आनंद होईल, तो मतलब तर। मेहनत करोगे तो सफल होगे, तो यहाँ पर हम कहेंगे मेहनत कराल तर यश मिळेल, मेहनत कराल तर यश मिळेल, तो मतलब तर। सीता और गीता बहनें हैं,
सीता आणि गीता बहिणी आहेत. सीता आणि गीता बहिणी आहेत. तुम आज आओगे या कल? तुम्ही आज याल किंवा उद्या? तुम्ही आज याल किंवा उद्या? वह तेज है लेकिन आलसी है. तो हुशार आहे पण आळशी आहे. तो हुशार आहे पण आळशी आहे. मैं रुका क्योंकि ट्रेन लेट थी. ट्रेन उशिरा होती म्हणून मी थांबलो. ट्रेन उशिरा होती म्हणून मी थांबलो. बहुत ठंड थी इसलिए स्कूल बंद था. खूप थंड होती म्हणून शाळा बंद होती. खूप थंड होती म्हणून शाळा बंद होती. यदि बारिश होगी तो खेल बंद होगा. तो यदि को भी हम कहेंगे जर पाऊस पडला तो मतलब तर खेळ बंद होईल. जर पाऊस पडला तर खेळ बंद होईल. समय मिलेगा तो पढ़ाई करेंगे. वेळ मिळाला तर अभ्यास करणार. वेळ मिळाला तर अभ्यास करणार. तुम बस अथवा ट्रेन से जाओ. तुम्ही बस किंवा ट्रेनने जा. तुम्ही बस किंवा ट्रेनने जा. मैं और मेरा भाई खेलते हैं. मी आणि माझा भाऊ खेळतो. मी आणि माझा भाऊ खेळतो. किताब और पेन मेज पर है. पुस्तक आणि पेन टेबलावर आहे. पुस्तक आणि पेन टेबलावर आहे. वो छोटा है लेकिन समझदार है. तो लहान आहे पण हुशार आहे. तो लहान आहे पण हुशार आहे. मुझे दूध पसंद है लेकिन चाय नहीं. मला दूध आवडते पण चहा नाही. मला दूध आवडते पण चहा नाही. अगर तुम बुलाओगे तो मैं आऊँगा. जर तुम्ही बोलवाल तर मी येईन. जर तुम्ही बोलवाल तर मी येईन. यदि पढ़ोगे तो पास होगे. जर अभ्यास कराल तर पास व्हाल. जर अभ्यास कराल तर पास व्हाल. मेहनत करोगे तो आगे बढ़ोगे. मेहनत कराल तर पुढे जाल. मेहनत कराल तर पुढे जाल. समय मिला तो खेलेंगे. वेळ मिळाला तर खेळू. वेळ मिळाला तर खेळू. माँ और पापा आए. आई आणि बाबा आले. आई आणि बाबा आले. वह आया लेकिन रुका नहीं. तो आला पण थांबला नाही. तो आला पण थांबला नाही. मैं खुश हूँ क्योंकि तुम आए. तू आलास म्हणून मी खुश आहे. तू आलास म्हणून मी खुश आहे. अगर तुम आओगे तो अच्छा लगेगा. जर तू आला तर छान वाटेल. जर तू आला तर छान वाटेल. तुम खेलो या पढ़ो. तुम्ही खेळा किंवा अभ्यास करा. तुम्ही खेळा किंवा अभ्यास करा. वह खुश है क्योंकि वो जीता. तो जिंकला म्हणून तो आनंदी आहे. तो जिंकला म्हणून तो आनंदी आहे. थैंक्स फॉर वॉचिंग. आई होप ये वीडियो आप लोग के लिए हेल्पफुल रही हो और वीडियो पसंद आई हो तो लाइक शेयर सब्सक्राइब करना न भूलें.